नंबर दिसतो. आपण बघतोय ते या ठिकाणी बेसनचा पोहा काढायला घेतलेला आहे आणि मऊ मऊ तांदळाची भाकर त्याच्यासोबत. आज दोघंच घरामध्ये आहेत, मुद्दा गेले आहेत मामाकडे आणि त्याच्यामुळे खूप त्रास नको पत्नीला, म्हणून मी सांगितलं तसं काय ना करू, बेसनचं घावण कर, त्यामध्ये कांदा टाकून खूप छान पैकी त्याची टेस्ट लागते. या ठिकाणी झालेलं आहे आणि सोबत पापड आहेत, तांदळाचे पापड आणि उडदाचे पापड भाजलेले आहेत ते कशामध्ये, ओव्हनमध्ये, आणि त्याच्यामध्ये ते तेलकट नाही आहेत. आणि इथं सुद्धा भजी तेलाचे खाण्यापेक्षा आपण थोडीशी प्रिकॉशन घेत आहोत, कमी तेलाचं खाणार आहोत आता आजपासून. आपण असं ठरवलं आहे, बघूया किती दिवस आपण तसं करतो. मस्त छान अगदी व्यवस्थित झालेलं आहे. एक साईड शिजलेली आहे आणि दुसरी साईड जरा शिजवायला घेतलेली, म्हणजे भाजायला घेतलेली आहे. ॲक्च्युली जेव्हा भाजी काय करायची हा प्रश्न पडतो त्यावेळेस हे साधे सोपे ऑप्शन असतात गृहिणींसाठी आणि छान छान पण लागतात, नाही का मॅडम? चटणी हवी आहे का नुसतंच काय? लाल चटणी आहे ना, तेल टाकून घ्या ना. उद्या आपण ते खावयाचं. मीठ मसाला पाहिजे, बोला लवकर. नुसता मीठ मसाला करू चालेल. पापड चटणी पण करणार होतो आपण, छान लागते भाकरीबरोबर पापड चटणी. त्यात मीठ मसाला टाकायचा आणि पापड चुरायचं, त्याला बारीक बारीक तुकडे करायचे. छान झालं, क्रिस्पी झालेलं आहे. टेस्ट पण आपण घेतले, मी खातोय, ते व्हिडिओमध्ये दाखवत नाही. हे बघा, गरिबाची भाजी म्हणजेच मीठ मसाला तेल आणि त्याच्यामध्ये घरी बनवलेले पापड. ते कुठले मॅडम, शेंगदाणे का? नाही, आता सध्या आपण शेंगदाण्याचं घाण्याचं तेल आणलेलं आहे. ताट रेडी आपलं. चला मॅडम बाहेर घेऊन चला. ठीक आहे, आपण घेऊन जाऊया. आणि ही तिखट चटणी, त्याच्यामध्ये आपण पापड आता चुरून टाकणार आहोत. खारट तेलकट खारट मिळते काय जास्त आहे ना ते मीठ मसाला. असू दे. अशा प्रकारे पापड एकदम बारीक करायचा, थोडा त्यात टाकायचा. त्याची चटणी बनवून करायची, टाकायचं. छान झाली, ही झाली आपली पापड चटणी. हे आपलं बेसनचं